बस अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी, 3 जण गंभीर। आमदार राजेश पाडवी यांनी घेतली जखमीची भेट। आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली। वालेरीहून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण 6:30 वाजता निघाली होती। या बसमध्ये 70 ते 75 विद्यार्थी प्रवास करत होते। प्रवासादरम्यान अंदाजे 6:35 वाजता बसला भवर फाट्याजवळ अपघात झाला। या घटनेत 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। गंभीर जखमींना तातडीने आमदार राजेश पाडवी यांनी खाजगी रुग्णालयात हलवले। अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे। त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली। तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या। या अपघातामुळे पालकवर्गात मोठी चिंता पसरली असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहेत। SMTV मराठी न्यूज ब्युरो तळोदा। आज रोजी वालेरीहून तळोदा सुटणारी मानव विकासची विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनणारी बस सकाळी 6 वाजता वालेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात येत ती भवर गावाजवळ आली। त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली। त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती। त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा येथे आणलं। त्या ठिकाणी मी देखील आलो। त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले। आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले, पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले। सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची समजूत घातली आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या, ट्रॉमा त्या ठिकाणी होता, त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले, त्यांच्यावर उपचार केले। त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात नेऊन आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतोय। जवळपास 70 मुली त्या ठिकाणी होत्या। आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे। 2 मुली जास्त दुखापत होत्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले। त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे। सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल। आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्याची चौकशी मी महामंडळाचे ST महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो मॅनेजरना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद।